देवा तोची गणेशो सकलमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी। प्रभु रामचंद्र भगवान की जय। आए आए के भरता सावधान सीता श्री राम लक्ष्मण वनी वसवया हेची कारण जे श्रीराम रावण वधावा। प्रभु रामचंद्र भगवान की जय। या ठिकाणी गोड असं रामायण महाराज त्याच्यातला अरण्य कांडाचा असणारा प्रसंग अयोध्या अयोध्या कांडाचा बरोबर अयोध्या कांडाचा असणारा प्रसंग तर आणि सकाळीच नागरगोजे हे सगळे तिघजणही भेटले आणि कल्पना दिली या विचार केला आलो आणि तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं महाराज। ते माझं भाग्य असणार आहे कारण या ठिकाणी स्त्रियांच्या सप्त्यामध्ये मला हे स्टेज भेटतंय हे माझं असणारं भाग्य आहे। आणि इथं आल्याबरोबर तर एवढा आनंद झाला काय सांगू। ही असणारी एवढी सेवा एवढी असणारी सजावट आहे का नाही। इथलं जे वातावरण आहे ते अगदी प्रसन्न वाटलं महाराज। आल्याबरोबर नका का स्टेज मिळाना कमीत कमी या सगळ्यांचं दर्शन होईल हा उद्देश मनामध्ये आला आनंद झाला। योगायोगानं स्टेजही मिळालं। असो ऋषी सांगू लागलेले भरता ऐक ऐक बाबा सीताई साहेबाला लक्ष्मणजीला प्रभू रामचंद्राला वनात आणण्याचं हेच कारण आहे। जे असणारा या लोकांचा जडजीवांचा उद्धार करायचा ही कारण आहे बाबा। या ठिकाणी असणारं तुला जे गुह्य ज्ञान आहे गुह्यातलं गुह्य जे ज्ञान लिहिणारच बाबा येईन ज्यानं वळी लिहिल्या तेच बाबा सांगू लागलेत ना या ठिकाणी तेच बोलू लागले ना। आणि मग जे गुह्यातलं गुह्य ज्ञान आहे भरता ते तुला मी सांगतो ऐक असं ऋषी बोलू लागले। हेच वेदाचे मनोगत हेच ऋषीचे समजता रामे वधावा लंकानाथ हाची सिद्धांत सर्वाचा। वेदाचंही म्हणणं हेच आहे भरता सगळ्या ऋषी गणांचंही म्हणणं हेच आहे। काय काय म्हणणं आहे रावणाचा वध केला पाहिजे। राग रूपी जो रावण आहे ना मनामधला त्याचा वध झाला पाहिजे आहे का नाही। आपल्या भाषेत बोलायचं म्हणलं तर हे भरता तो रावण आहे ना त्याचा वध करणं प्रजेचं असणारं रक्षण करणं सुख देणं हेच असणारं कर्तव्य आहे। आणि मग हीच गुह्य ज्ञान तुला या ठिकाणी मी सांगतो ऋषी बोलू लागले। श्रीराम राजाशी विघ्न पडावया हेची कारण तू हे नेनाशी सिद्ध गुह्य ज्ञान प्रमाणात दारुण आग्रह करीशी। हो हे भरता तुझ्या लक्षात आलं नाही जी प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाला जी तुटे पडली प्रभू रामचंद्राचा अभिषेक होत असतानाच्या अडचणी आल्या जो कलह त्या ठिकाणी निर्माण झाला अयोध्या दुःखामध्ये पडली याला हेच कारण आहे हेच कारण आहे। वनामध्ये प्रभू रामचंद्र आल्याशिवाय महाराज काही चुकलं तर सांगायचं बरं का काही हरकत नाही तुम्ही सगळे मोठे आहेत माझ्यापेक्षा। या ठिकाणी वनामध्ये प्रभू गेल्याशिवाय रावण मरणार नाही रावण मेल्याशिवाय देवांची बांधवडी सुटणार नाही आणि देवांची बांधवडी सुटल्याशिवाय बडबड करणं थांबणार नाही बरोबर का खंडरे महाराज। त्याच्या कारण देव मोकळे सुटले की माणसं गप्प बसतात। आपल्यापेक्षा मोठा माणूस येऊ द्या एखादा चिप काय नाही मग म्हणून देव मोकळे सुटले पाहिजे। देवांची बांधवडी एकदा का सुटली ना भरताला बोलू लागले बर का हे भरता एकदा का सुटली की मग सुखाला पारावर नाही। आणि म्हणून प्रभू रामचंद्र सीताई साहेब लक्ष्मणजी वनामध्ये आलेले आहेत असं ऋषी त्या ठिकाणी बोलू लागले। अनागत गुहे ज्ञान सत्य मानी माझे वचना आग्रह सांडोनी आपण करावे गमनावे देशी। हो हे भरता हे जे गुह्य ज्ञान आहे ना हे सत्य मान खरं मान बाबा तू असणार काय कर माझ्या शब्दावर विश्वास ठेव विश्वास ठेवून असणार काय कर प्रभू रामचंद्राला या ठिकाणी राहते
आणि तू तू त्या ठिकाणी महागारी परत जा, महागारी अयोध्येला तू गमन कर, असं ऋषी आणि त्या भरताला विनंती करतात. देव कार्य लागी जाण श्रीराम सीता लक्ष्मणा, वनी ठेवून आपण करावे गमनावे देशी. हो हे भरता, देव कार्य करायचंय, देवांचं असणारी बांधवडी सोडवायची, रावणाला मारायचंय. आणि म्हणून लक्ष्मणाला प्रभू रामचंद्राला सीताई साहेबाला या ठिकाणी ठेव, या ठिकाणी ठेव आणि तू असणार त्या ठिकाणी अयोध्येला जा. हे जे वचन आहे, हे जे बोलणं आहे ना भरता, तू खरं मान, सत्य मान, माझ्या वचनावर विश्वास ठेव आणि तू त्या ठिकाणी जा. हे सगळे ऋषीगण आलेले आहेत. आता सांगितलं महाराजांनी, राज ऋषी असणारे, ब्रह्म ऋषी असणारे, सगळे देव ऋषी असणारे, हे सगळे त्या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्यांचं म्हणणं हेच आहे, वेदाचंही म्हणणं हेच आहे. भरता तू ऐक, असं ऋषी बोलू लागले. ऐसे तू मनसी आपने, कोठे राम कोठे रावण, त्याशी वधावया काय कारण, तेही कथनावधारी. माणसानं एखाद्याचा विश्वास संपादन जर करायचा म्हणलात ना थोरात महाराज, तर त्याला परिपूर्ण सांगितलं पाहिजे, आहे का नाही? तू म्हणशील कोणता राम आणि कुठे रावण आणि का त्याचा वध करायचा आहे, त्याचं आणि रामाचं काय भांडण आहे, त्याही त्याचं ही गुह्य ज्ञान असणार, त्याच्याविषयी तुला कथानक मी भरता सांगतो. तू कान असणारे काय कर, कान उघडे कर आणि ऐक. भरता ऋषी बोलतात, तो ऐकिले अवेद्या गमन मागे न सेविल दंड कारणे, गंगा तीराती पावन निवासस्थान नाशिक. हो तू एकदा का भरता असणार त्या ठिकाणी माघारी अयोध्येला गेला ना, मग राम काय करेल, दंडकारण्यामध्ये प्रवेश करतील, दंडकारण्यामध्ये जातील. आपण दंडकारण्यातच आहोत बर का, सगळे म्हणतात म्हणून मी म्हणतोय. दंडकारण्यातच असणारा नाशिकला नाही तर तुम्ही म्हणता खरंच का, असं नाही. या ठिकाणी त्या नाशिकला गंगेच्या तीरावर असणार या ठिकाणी दंडकारण्यामधून आणि प्रभू रामचंद्र प्रवेश करतील असं या ठिकाणी बोलू लागले. गंगा तटी पंचवटे वनवासिया पूर्ण कुटे, श्रीराम लक्ष्मण जग जेटी, सीता गोरटी समवेत. हो आणि गंगेच्या तटावर पर्णकुटी पंचवटीच्या ठिकाणी असणार राहतील. त्या ठिकाणी काय प्रभू रामचंद्र, सीताई साहेब, लक्ष्मणजी आणि त्या ठिकाणी वास्तव्य करतील. भरता हे पुढचं कथानक आहे, कशाप्रमाणे जाणार आहे ते भरताला त्या ठिकाणी सांगू लागलेले ऋषी. बर हो तेही खरं घ्या. 13 वर्षे सावन संमासावरी, सुखे वनवास श्रीराम करी, आतीच्या हो 6 मासा भितरे, करील बोहरी श्रीराम राक्षसा. प्रभू रामचंद्र भगवान की जय. त्यामुळे उत्साह येईल ना जरा. आणि काय होईल ऋषी सांगू लागलेले भरताला, हे भरता दंडकारण्यामधून असणाऱ्या पंचवटीला असू द्या, काय नाही, या ठिकाणी किती उंच आवाज घ्यायला हरकत नाही. पंचवटीच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र वास्तव्य करतील. किती दिवस? 13 वर्ष 6 महिन्यापर्यंत. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र लक्ष्मणजे सीताई साहेब वास्तव्य करणार आहेत. भरता तू अयोध्येला जा. लक्ष्मण देखो निदृष्टी पुत्र विरोधे हो छळावयासाठी, सुरपणका वधू गोमटे, कपटे पाटी बैसो येईल. आणि त्या ठिकाणी काय कथानक होईल म्हणतात, लक्ष्मणजी असणारा लक्ष्मणजीला छळण्यासाठी पुत्राच्या मोहानं, आहे का नाही, लक्ष्मणजी वनात गेल्यानंतर पुत्राचं असणारं मुंडक छेदन होईल. आणि त्याच्यामुळे काय होईल, या ठिकाणी असणारा त्याची माता शूर्पणखा येईल. शूर्पणखा येईल. आता हा बाबा काही साधा नाही. मोठ्या पैलवानाबरोबर कुस्ती खेळायची म्हणलं तर कपटानं पाडावं लागतो मामा, बर का. तुमची माझी नाही ओळख, पण तरी सांगतो कपटानं पाडावं लागतो. वय झाल्यावर तर नक्की कपटानं महाराज. आणि मग त्या शूर्पणखेनं काय केलं महाराज, या ठिकाणी आता हा काय बाबा साधा दिसत नाही. माझा मुलगा
तप करत असलेला ज्यानं मारला आहे का नाही. तप यावं नुसतं रामायण सांगणाऱ्या माणसाला बांधणं सोपं नाही, रामायण ऐकणाऱ्या माणसाला बांधणं सोपं नाही. आणि मग हा तो बाबा तप करू लागलेला, जो तप करतो आहे त्या बाबाला मारणारा माणूस काही साधा असेल का, हा विचार शूर्पणखेनं केला महाराज. आणि शूर्पणखेनं केला आणि कपट करून, काय या ठिकाणी कपट करून लक्ष्मणाकडं त्या ठिकाणी येणार आहे, लक्ष्मणाला छळणार आहे, ही पुढची युक्ती असणार आहे त्या. आणि त्या ठिकाणी ऋषी त्या भरतजीला सांगू लागलेले आहेत. मागं पुढे होत असलं तर सांगा.